ऑनलाईन औषध विक्री कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिली जाणारी अवाजवी सवलत आणि बनावट औषधांच्या वाढत्या प्रकाराविरोधात आज 20 मे रोजी पुसद तालुक्यात औषध विक्रेत्यांनी कळकळीत बंद पाडला. ऑल इंडिया केमिस्ट बंदच्या हाकेला प्रतिसाद देत पुसद तालुक्यातील सर्व मेडिकल स्टोअर्स आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. या आंदोलनाचा भाग म्हणून आज सकाळी ठीक 10 वाजता शहरात भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चामध्ये केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व संचालक, पदाधिकारी आणि तालुक्यातील औषध विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाच्या सांगतेनंतर शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पुसद येथे झालेल्या बैठकीत या बंदमध्ये एकमताने सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलतीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या नियमबाह्य विक्रीमुळे बनावट औषधांच्या बाजाराला खतपाणी मिळत असून रुग्णांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केला आहे. या गंभीर समस्येवर सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 1,25,000 दुकाने आज या बंदमध्ये सामील झालेले आहेत. आमचे शीर्ष नेतृत्व आदरणीय आप्पासाहेब शिंदे तसेच अनिलभाऊ नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंद आहे. या बंदची वैशिष्ट्य म्हणजे हा बंद औषधी विक्रेत्यांनी पेशंट सेफ्टीच्या दृष्टीने, ग्राहकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पुकारलेला आहे. मध्यंतरीच्या काळात 2018 आणि 2020 शासनाने 2 अधिसूचना जारी केल्या होत्या. त्या अधिसूचनांचा बेकायदेशीर गैरवापर ऑनलाईन कंपनीज करीत आहे असा आमचा आरोप आहे. या ऑनलाईन औषधी विक्रीमुळे नशाखोरी वाढत आहे. अनेक प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी ज्या समाजाच्या हिताच्या नाही आहे, या गोष्टींच्या अपराधीकरणमध्ये या ऑनलाईन विक्रीची खूप मोठा सहभाग आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण शासनाला विनंती करतो. माहितीच आहे की 20 मे आजच्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये औषध विक्रेत्यांचा बंद AIOCTनं पुकारलेला आहे. कोणत्या संदर्भात बंद पुकारलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. आजच्या दिवशी आपलं काय कर्तव्य आहे हे नीट समजून घ्या. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण इथे आलो, आपलं म्हणणं शासनासमोर मांडलं आणि खूप शिस्तीने आपण इथे आला त्याबद्दल प्रथम मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. जी काही मातृशक्ती इथं उपस्थित आहे त्यांचा आभार मानतो. जेवढे आपले पदाधिकारी, सदस्य, केमिस्ट आणि आपले सहकारी मित्र जेवढे सगळे इथं उपस्थित आहेत त्यांचे प्रथम मी आभार मानतो. दिवसभरामध्ये आपल्याला औषधी विक्री दुकानं बंद ठेवायची आहे, परंतु पेशंट सेफ्टी आपली प्रायोरिटी आहे. कोणत्याही पेशंटला त्रास झाला नाही पाहिजे याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. कोणत्याही पेशंटला कोणत्याही गोष्टीची नमस्कार. आजचा हा लाक्षणिक बंद ऑनलाईनच्या विरोधात आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावर सुद्धा ही कल्पना दिलेली आहे की आज बंद आहे. त्या पद्धतीने सर्व पेशंटनी आपली मेडिसिन घेऊन ठेवलेली आहे. यामध्ये आमचा मुख्य उद्देश आहे ऑनलाईन बंद व्हावे. आणि ऑनलाईन का बंद व्हावे तर याचे खूप दुष्परिणाम आहे असे आमचे नेते सुरेशभाऊ डुबेवार यांनी आपणास सांगितलेलेच आहे. आणि या ऑनलाईनच्या विरोधात आम्हाला पूर्ण भारतातले केमिस्ट बंद आम्ही ठेवून आज प्रशासनाला हे सांगतो आहे की तुम्ही ऑनलाईन बंद का करणे गरजेचं आहे. हे आम्ही पंतप्रधान साहेबांना सुद्धा निवेदन दिलेले आहे. तसेच मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही पेशंटच्या विरोधात बंद नाही, हा आम्ही पेशंटला मेडिसिन जर कोणाला इमर्जन्सी लागत असेल तर ती आम्ही नक्की काढून देऊ.